तर मित्रांनो बघू शकता पहिलेच जवळ दोन आलेत. पहिलेच जवळ दोन आलेत आणि ते पण तरतेच आहेत. दोन सुरुवात झाली तर जोडी आली जोडी. आता पण जोडी झाली बघू शकता. मस्त की जोडी आली. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला एवढे पापलेट बघा मस्त साईजचे पापलेट आहेत. टोटल 12. नमस्कार मित्रांनो, मी उमेश टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती. तर मित्रांनो आपण खूप दिवसांनी आज आलोत आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन, कारण खूप दिवस आपण व्हिडिओ टाकली नव्हती कारण आपल्याला जायला पण भेटत नव्हते. तर आज आपण आलो तर खास व्हिडिओ करण्यासाठी माहीमला आपल्या मित्राकडं आलोत आणि ते पण कुठली फिशिंग तर पापलेट मासेमारी. तर पापलेट मासेमारी करण्यासाठी आपण डायरेक्ट माहीमला आलोत आपल्या मित्राकडं. तर बघूया किती आपल्याला आज पापलेट बघायला भेटेल आणि आपला मित्र येणार आहे आता थोड्या वेळात. तर आल्यावर तुम्हाला दाखवते आपले मित्र कोण आहेत आणि किती पापलेट भेटतात आणि दुसरं काय भेटते ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर जाऊ थोड्या वेळात आपला मित्राला एवढा एक होडीत आणि किती मासेमारी भेटते आपल्याला पापलेट वगैरे दुसरं काय भेटते ते बघूया. तर भाऊ आपल्याला कितीतरी पापलेट भेटतील आज. तर कसं आहे माहिती आहे फिश म्हणजे मच्छीचं आहे ते आपण सांगू नाही शकत आपण. आणि आता कसा सीझन पण नाही आहे तर थंडीचा टायमिंग आहे तर सांगू नाही शकत. एक तर 20 पण भेटू शकतात, 40 पण भेटू शकतात किंवा 10 पण भेटू शकतात. आणि थंडीचा सीझन आहे त्यासाठी कसा मावरा आहे तो म्हणजे फिश आहेत ते डीप सीमध्ये जातात जास्त करून. आता बघूया आजचा काय फिश कॅच होतात ते आपल्याला त्यात. आणि भावाचा आपला चॅनल आहे माहीमचा कोली. तर माहीमच्या कोलीला तुम्ही सर्च करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ छान असे बघायला भेटतील. तर चला जाऊ, आपला टाईम झाला जायचा कारण थोडासा लेट झाला आहे. तर जाऊया पटापट. बघा आपला मस्त की माहीमच्या बंदरावर आलोत. तिथून डायरेक्ट जाऊ. आपला मित्र आहे रोनल आणि त्याचा एक भाऊ आहे आणि आपण तिसरं. तर जाऊया बघूया किती आपल्याला आज पापलेट बघायला भेटणार आहेत. तर चला टाईम नाही करत आपण डायरेक्ट काय होडीमध्ये जाऊ. आपला मित्र होडी आणि तर मित्रांनो बघू शकता आपण होडीमध्ये आलोत आणि आपला भावाचा हा इंजिन आहे. तर या भाऊ इंजिन स्टार्ट करतोय. तर सुझुकीचं इंजिन आहे 6 HP 4 स्ट्रोकचं आहे बघा. इंजिन स्टार्ट झालेलं आहे. तर मित्रांनो चला आता आपल्या गड्ड्याला जाऊ डायरेक्ट. आहे एजंट तर मित्रांनो पहिला आपला पॉईंट टाकलेला आहे सिग्नल. आता झाला टाकायला सुरुवात करू. सकाळचे वाजलेत 5 वाजल्यानंतर आपण सुरुवात केली. हळूहळू चाला टाकायचे. वारा पण थोडासा वाढला आहे. लांब फेकत आहे गाडी. तरी काढ द्या. अरे तू तर फिरव ना तुझा हे वरचं कसं फिरव तुझ्या अंगावर. हां मग करायचा अशी आपल्याला पूर्ण चालत टाकायचे आहेत. तर पूर्ण चालत टाकून घेऊ आणि इकडे पोहे सोडायला लागतात. तर मित्रांनो आपण 1-1.25 तास थांबलो आणि थोडासा उजेड आहे आणि उजेडच्या टायमाला आपल्याला जाळं घ्यायची सुरुवात करायची कारण तेवढ्याच टायमिंग आपल्याला पापलेट लागणार आहेत किंवा लेंबूड लागणार आहेत. किती लागणार आहेत तर जाळं घ्यायला तर सुरुवात केली आहे बघू शकता. थोडासा उजेड केला आहे आणि जाळं घ्यायला सुरुवात करू कारण आज थोडासा वारा जास्त आहे. तर चला पहिली सुरुवात झालेली आहे. पहिला पॉईंट घेतला आहे. बघू आता आपल्याला काय लागते सुरुवातपासून. तर मित्रांनो बघू शकता पहिलेच जवळ 2 आलेत.
जवळ 2 आलेत आणि ते पण तरतेच आहेत. साईज बघू शकता, मीडियम साईज आहे. मस्त पैकी सुरुवातीच्या 2 सुरुवात झाली, तर जोडी आली जोडी. असं आहे. आणि हा दुसरा. नाही ना बागडा आहे. तर मित्रांनो पाकड आले. पाकड छोटे साईजचे पाकड. पहिले लांबून असं वाटलं की आलाय. पाकड आहे पाकडा. छोटी साईज पाकडा. अजून आपल्याला खूप चालू घेतल्याचे आहेत. सुरुवातच आहे. बघूया अजून किती लवकर काय करली करली. या साईडला या साईडला बागडा. कुठला बागडा? कट्ट्या बागडा. छोट्या बागडा. कावरी कावरी. कावरी आली मस्त मोठी अशी कुर्ली. फिमेल आहे फिमेल. हा सुट्टा चढलेला आहे मस्त की. वारा पण जाम आहे. दोन्ही सुरुवात झाली आपल्या पॉम्पलेटची. अजून बघ मित्रांनो बघा खूप टायमाने अजून दर्शन झालं. आता पण 2 आले. याच्या अगोदर पण 2 आले. म्हणजे जोडी जोडी आली. आता पण जोडीच आली. बघू शकता मस्त की जोडी आली. जाल्याच्या आसपास डॉल्फिन फिरतात. जाल्यातली मच्छी खायला, पापलेट वगैरे दुसरी कुठली मच्छी असेल ती खायला. लांब आहे दिसत नाही पण या साईडलाच फिरत नाही. या साईडला फिरतात. जवळ आसपास आहेत. आवाज काढतात. आता बघू वारा पण. आता काल भाऊ बोलते की जेलीफिश होती. तो त्रास आज कमी आहे. जेलीफिश नाही आज पण जेलीफिश कमी आहे. त्याच्यामुळे आज वाऱ्या वाढलाय. तर वाऱ्याची मेहनत वाढली आज. आपल्याला 4 तर कॉम्प्लीट झालेत. बघूया अजून किती भेटतात. वारा पण बघू शकता जाम वारा आहे. एकदम खोल समुद्रात आलो आहे आम्ही. काहीतरी होती काठी होती. हा शेपटी काठी होती. तिला खावं लागलं. तर बघू शकता अजून खूप टायनंतर अजून आलाय. त्या साईडला लांब आहे दिसेल थोडासा चमकेल. कारण या साईडला डॉल्फिन खूप आहेत. तर त्याच्यामुळे डॉल्फिन आपली मच्छी खाऊन जाते झाले. तर या साईडला आलेलं आहे बघा एक वरच्या फोन. छोटे छोटे बागडे पण येतात आणि चितळा कोंबडी पण आहे बघा. मस्त साईजची चितळा. तर मेन आपली पापडीची चाली आहे पण याला चुकून लागतं ते 1-2 असे साईज बघू शकता. एकदम भारी साईज चितळा कोंबडी. आणि आपल्या पहिल्या जालीचा पॉईंट संपलेला आहे. म्हणजे आपले टोटल याच्यामध्ये किती झाले असेल आपली
हा 11 झाला असेल. 11 झाला. माझे अजून असे टोटल 33 किती 35 33 का 35 झालेत. 11 झालेत म्हणजे टोटल 11 किलो झालेत. अजून आपली 24 किलो अजून राहिलेले आहेत. आता बघूया त्याच्यामध्ये आपल्याला 5 पापलेट मिळाले आहेत. अजून किती मिळतात बघूया. पहिले सुरुवातीला 2 आले, नंतर एक सिंगल पीस आला. तर मित्र बघा, बावठ्याचा पहिला पॉईंट समजा एकदा आपल्याला बागडे पण येतात छोटे छोटे आणि पापलेट पण आलेले पुढे तिकडं. वारा बघू शकता आपल्या बावठ्यावर जो झेंड्याला फडफड दिसत असेल त्याच्यावरून समजा की किती वार आहे. झाले एवढे नाही मित्रांनो, नाहीतर जवळजवळ एक दोन यायला पाहिजे. तर खूप लांब आहेत आपले पापलेट, कमी लागतात. नाहीतर असे खूप लागायला पाहिजे. झालीच एवढे बोलल्यावर खूप लागायला पाहिजे. तर आता थंडीचं वातावरण त्याच्याला मच्छी कमी असते. पाणी थंड असल्यामुळे त्याला डीप सीमध्ये जातात आपले पापलेट आणि दुसरी मच्छी. तर बघूया आपल्याला 6 पीस झालेले आहेत आणि पहिला पावटा 11 झालेला संपलेला आहे. अजून असे आपले 2 बावटे आहेत. तर मित्रांनो बघू शकता एकदम वारा वाढलेला आहे आणि जाला खेळाचा प्रॉब्लेम होतोय वाऱ्यामुळे. आणि एक छोटासा पाऊस आहे. मच्छी खातात. छोटासा रावस बघू शकता. आजूबाजूला एकदम वारा बेकार आहे. जाला 2 पॉईंट दिसत लांबचे लांब तिकडं तेवढी जाला लांब आहेत. तर बघा सकाळ सकाळ सूर्य मस्त लाल कलरमध्ये उगवलेला आहे आणि आजूबाजूला घोडे पण आहेत, लांब आहेत. तर मित्र बघा, ती जो आपला पॉईंट सुरू झाला तेव्हापासून आत्ता आपल्याला एक पापलेट आलेलं आहे. टांगून राहिलेलं आहे. सर्व जिवंत आहेत, एकूणच मेलेलं आहे. वारा काय कमी व्हायचं नाव नाही घेत. आता एवढेच आपली दुसरं झेंड्याच्या आसपास पोचलो असतो. मस्त की सकाळचं वातावरण आहे आणि बेकार थंडी. असे चालक घ्यायला लागतात. तर मित्रांनो बघा, आपल्या चालू घेतले म्हणजे एकमेकांना जवळ जॉईन झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघा कंप्लीट आलेलं आहे. थोडासा ओढला आणि आपल्याला जो करू शकतो तर त्याच्यामुळे पहिलेच घ्यायला लागतं त्याला. म्हणजे कोणतंच थोडीशी आपली चालक होते त्यात आपल्याला कंप्लीट प्लेट आलेला आहे. तर मित्रांनो बघू शकतो या चालीचा आपला दुसरा पॉईंट संपलेला आहे. म्हणजे टोटल आपल्या 22 चाली झाल्या. त्याच्यामध्ये आपल्याला तेवढे नाही 2 का 3 पीस आले बस. त्या पहिल्या चालीला मस्त आपल्याला 7 का 6 पीस आले आणि यात 2 का 3 आले. अजून आता एवढीच झाली आपली आहे अजून म्हणजे 11 किलो अजून झाले. 11 पीस आहेत. बघू या साईडला काय आहे अजून. त्यानंतर आपल्याला पोहे घेतल्यानंतर पॉपलेट आला आहे. साईज आहे. फ्रेश पापलेट.
बघा अजून एक आपल्याला पापलेट आणले, मस्त साईज आहे बघा. याच्यामध्ये बघू शकता, याच्यामध्ये बघा आपलं मस्त की जिवंत जिवंत पापलेट आहेत, बांगडा आहे. आणि आपला लास्ट पॉईंट हा इकडं दिसतोय तुम्हाला चेंडा, तो लास्ट पॉईंट आहे. तर मित्रांनो, मग आपला चालाचा लास्ट पॉईंट संपलेला आहे आणि आता आपण डायरेक्ट जाऊ आपल्या बंदराच्या दिशेने, कारण खूप लांब आहे. नयनाकडून अर्धा पाऊण तास जास्त लागेल, एवढं लांब आहे. तर जाऊ आपल्या बंदरामध्ये, माहीमच्या बंदरामध्ये. आणि माहीमच्या बंदरामध्ये गेलं आपल्याला टोटल किती कॅच पॉपलेट भेटले तुम्हाला दाखवतो. तिकडे गेला वारा पण आहे, ते पण दाखवले असते. पण जाऊ पटापट आणि तुम्हाला किती पॉपलेट भेटले ते दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता, आपल्याला एवढे पापलेट भेटले बघा, मस्त साईजचे पापलेट आहेत. टोटल 12 पीस पापलेट आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स थोडासा बांगडा वगैरे रावस आहे. बघा मस्त की पापलेट भेटले, तरी कमी आहेत, तरी खूप आहेत एवढे. तर मस्त आपल्याला साईजचे मोठे मोठे पापलेट. आपण आलो डायरेक्ट बंदरावर. आता जाऊ मस्त की आपल्याला आज पापलेट मिळाले. आणि तुम्हाला आजची पापलेट असेल, आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, शेअर करा. चला मित्रांनो, भेटू पण अशात नवीन